नमस्कार शेळीपालक मित्रांनो, मी अर्जुन नाईक, प्रयोगशील शेतकरी माळेगाव या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर तुम्ही समोर बघू शकताय, हा आपला शेळीपालनामध्ये मुख्य चारा म्हणून आपण ह्याला वापरतो. हिवाळ्या, पावसाळ्या, उन्हाळ्या चांगल्यारीत्या चारा पण येतो. ह्याला कुठल्याही प्रकारचं अडचण नाही आहे आणि शेळ्या ह्याला एकदम आवडीनं खातात. तुम्ही आता आपल्या चॅनलवर बघू शकताय, ह्याचे व्हिडिओ टाकलेत शेळ्यांना खाताना किंवा पिल्लं खाताना. आता पिल्लांना पण हा चारा एकदम व्यवस्थित आहे. आता पिल्लांना कसं असं डायरेक्ट कापायचा आणि झुमके बांधायचे, वरी लटकते, पिल्ले दिवसभर खातात. ह्या पद्धतीच्या क्वालिटीचा चारा येतो, एकदम मस्त चारा येतो. बघू शकता जवळून तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने चारा येतो. एकदम आवडीनं शेळ्या खातात. आणि आता बांधाच्या कड्यानं तुम्ही पलीकडनं बघू शकताय, सुबाबूळ आहे आपली, शिवरी सुबाबूळ म्हणू शकतो. साईडनं अशा प्रकारे आपण कडान लावली, कारण जेणेकरून आपण छाटणी करतो. आता तुम्हाला बघू शकता, छाटणी केलेली, परत ह्याला फुटलेलं आहे. अशा पद्धतीचा हा जी मार्वेल गवत आहे, आता हे कापून झालेला आहे हा वापा. परत आता ही दोन वापे इकडं बाकी शिल्लक आहेत, तरी पण हा वापा कापायला आला. तर ही आपण आता कापून न्यायला आलो शेतामध्ये. ही आता वापा कापलेला आहे, नंतर हा कापायचा. आता पुढं शेत चालू आहे कापायचं. तर हा एक बहारा नेला ना, 5 ते 6 शेळ्याला एक दिवसभर पुरतो. म्हणजे 2 टाईम पुरतो, सकाळी एकदा दुपारी एकदा टाकल्याच्या नंतर पुरतो. दिवसभर शेळ्याला खायला टाकला तरी शेळ्यांना कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट होत नाही. म्हणजे संडास लागणं किंवा अन्य प्रकारचं काय जे हे साईड इफेक्ट होतात बऱ्याच चाऱ्यानं, ते होत नाहीत. जसं की शेवरी जास्त टाकल्याच्या नंतर किंवा सुबाबूळ जास्त टाकल्याच्या नंतर शेळ्यांना संडास लागणं किंवा बारकारीची पिल्ले असतील त्यांनी जास्त खाल्ल्यानंतर संडास काढतात. तर ह्या चाऱ्यानं कुठला साईड इफेक्ट होत नाहीत, फुगणं नाही, आणि ह्याच्यावर कुठला मावा पडत नाही किंवा आळ्या नसतात. त्याच्यामुळे ह्यांनी दुसराही आजार काही होत नाहीत, शेळ्या फुगत नाहीत किंवा काय होत नाही. त्याच्यामुळे हा चांगला चारा आहे. आणि हे बघू शकता, साईडला आपण शेणखत टाकून, शेळ्याचे लेंड्या टाकून हे रान तयार केलेलं आहे. रोटावेटर मारून एकदम छान पद्धतीनं रान तयार केलेलं आहे. आता ह्याच्यात आपल्याला मेथी घास टाकायचा आहे. बघू शकताय, आपल्या जवळपास एक 2-3 गुंठे मेथी घास टाकायचा आहे. म्हणजे एक 10 शेळ्यांना पुरेपूर चारा होतो. आता पलीकडं तिकडं त्या पेरूचे झाड आहेत, त्याच्या पलीकडनं पत्र्याचे आहेत, त्याच्या खाली आपल्याला कडाबा ठेवलेला आहे. मग स्टोरेज म्हणून आपण एक टाईम सुका चारा घालतो, त्याच्या खाली बाटकाचा चारा आहे वैरणीचा, आणि त्याच्या पलीकडनं आपलं गजराचं गवत आहे, नेपियर आहे. म्हणजे असे वल्ल्या चाऱ्यामध्ये 4-5 प्रकारचा चारा अवेलेबल आहे आपल्याकडं. हे बघू शकता, मारवल गवत इतकं मोठं भरपूर आहे. आणि ह्या साईडला मग चिटकून आपलं हे टाकायचं, मेथी घास टाकायचा. मेथी घास असा आहे की 20 दिवसाला तुम्हाला कापायला येतो. आता ह्याच्यात 2-3 गुंठे टाकला की तुम्हाला 9 उचलणीचा भारा रोज निघतो एक. मग तेवढा 10 शेळ्याला किती कटळूस खाल्ला तरी काय होत नाही, म्हणजे कमी पडत नाही. पण मेथी घासाचा एक प्रॉब्लेम आहे. जर तुमच्याकडून संध्याकाळी नेऊन तुम्ही ठेवला मेथी घास, आणि मेथी घास संध्याकाळी नेऊन ठेवला आणि तसंच गटुडचं बांधून ठेवलं, आणि तुम्ही सकाळी जर टाकला तर ती दण करतो घास, पूर्ण खराब घास होतो. आणि तसंच तुम्ही शेळ्यांना टाकला तर शेळ्या फुगत्यात, मरत्यात शेळ्या. त्यामुळं त्या मेथी घास जो आहे तो जास्त कमी खाल्ल्याच्या नंतर शेळ्याला धोका होऊ शकतो. कारण झालेला आहे, मला अनुभव आहे त्याच्यातला. शेळ्या फुगतात. आणि ह्या मार्वेल गवताचा हा एकच प्रश्न आहे, ह्याला किती दाबून ठेवा किंवा कसंही ठेवा, हे दण करत नाही, खराब होत नाही. ह्याला 2-2 दिवस तुम्ही जर कट करून घरी ठेवला, 2-2 3-3 दिवस, तरी काय होत नाही. जसं जसं जास्त दिवस होईल तसं तसा थोडा पिवळा पडतो, सुकाय चालू होतो, पण ह्याच्यात कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. तसं मेथी घासामध्ये साईड इफेक्ट व्हायला चालू होतं. तुम्ही जर हा जर संध्याकाळी नेऊन ठेवला, आत्ता संध्याकाळी सकाळी जर टाकला तुम्ही, तर दण करतो तो. तसं ठेवायचं नाही. मेथी घास एकदम सुट्टा सुट्टा करून ठेवावा लागतो. तसं ह्याच्यात आणि त्याच्यात तेवढा एक फरक आहे. पण मेथी घास कसं तुम्ही रेग्युलर सकाळी आणायचा, जसं टाकायचा आहे तुम्हाला, जसं ते तासाभरात टाकायचं आहे, न्यायचा आणि लगेच टाकून द्यायचा शेळ्यापुढं किंवा जनावरापुढं. जास्त दिवस स्टोरेज, म्हणजे जास्त वेळ स्टोरेज करून ठेवायचा नाही, दाबून ठेवायचा नाही. जरी ठेवायचा असाल संध्याकाळी, जर सकाळी टाकण्यासाठी तुम्ही संध्याकाळी नेऊन ठेवणार असाल, तर एकदम इसकटून ठेवायचा. जिथं ठेवणार आहे तुम्ही इसकटून ठेवायचं, एका एक असा ढीग घालून ठेवायचा नाही. म्हणजे हा मारवल गवतातला किंवा बाकीच्या घासातला आणि त्याच्यातला फरक आहे. तर कोणताही शेळीपालन असू द्या, जनावर कोणतंही पाळा तुम्ही, कसलंही पाळा, तुम्हाला संयम पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे संयम पाहिजे, तुमच्याकडे नियोजन पाहिजे, तुमच्याकडे जनावरं
कसलीही जरी घेतली तरी जनावरं चांगल्या क्वालिटीची पाहिजेत. आणि चांगल्या क्वालिटीची असून तुम्ही त्यांना किती चांगल्या पद्धतीने जपताय, किती चांगल्या पद्धतीने त्यांची निगा राखताय, ह्याच्यावर तुमचं व्यवसाय ठरतो. तुम्हाला आवड किती आहे त्या व्यवसायामध्ये, तुम्हाला नाद किती आहे त्याचा, मग त्याच्यावर ते बाकीचं ठरतं. तर आपण बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने करतो, शक्य होईल तेवढं जनावरं चांगली जपतो, चांगली सांभाळतो. त्यांना टायमिंगला औषधं हे ते म्हणजे बघतो. चारा जितका होईल शक्य तेवढं चांगलं देतो. आता हे साईडनं बघू शकता लिंबाची झाड आहेत. आता हे बऱ्यापैकी आपण आठवड्यातून 2 दिवस आता करडांना तर कंटिन्यू आपण 2 दिवसाला किंवा रोज म्हणलं तरी 1-1 फांदी 2-2 फांद्या ह्या गवतामध्ये त्या गवतामध्ये मिक्स करून बांधतो. पिंपळाच्या फांद्या हे ते. आता हे शिवरी आहे इकडं, इकडं तुती आहे असं. म्हणजे असं थोडं आपलं क्षेत्र थोडं जरी असलं, आता आपल्या क्षेत्र थोडं जवळपास 1-1.5 एकर आहे. 1.5 एकर म्हणजे थोडं कडीने इकडं तिकडं आपलं खायचं ज्वारी म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, गहू. म्हणजे थोडं सगळं कडीने लावायचं. आता हे आपलं वेस्टेज आहे इकडं साईडला. मग ते अशी झाडं लावली आहेत. शिवरी आहे, तुती आहे, आता ही शेवगा आहे. म्हणजे अशी इकडं पुढं समोर तुती आहे, पलीकडे तिथं शेवगा आहे, मध्ये शेवऱ्याची कुठं रोपं लावले ते. म्हणजे शक्य होईल तेवढं कमी जाग्यात, पडक जाग्यात, कडी कोपऱ्यानं शेळ्यांना जी झाडं आवश्यक आहेत ती झाडं लावायची. तर थोडक्यात आता जी मला जे आठवलं ते तुम्हाला सांगितलं. तर कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की क्लिक करा, जेणेकरून शेतीविषयक किंवा शेळीपालनाविषयक असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर परत एकदा सर्वांचे धन्यवाद. राम राम.